नमस्कार. मिथुन राशीचं नेमकं दुःख काय? मित्रांनो, मिथुन रास दिसायला खूप स्मार्ट, हसरी, लोकांमध्ये मिसळणारी, पण आतून मात्र खूप काही सहन करणारी रास आहे. लोकांना वाटतं ही माणसं खुश असतात, त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो, पण खरं काय असतं माहिती आहे? मिथुन लोकांचं दुःख कुणालाच दिसत नाही. ते चेहऱ्यावर हसू ठेवतात, विनोद करतात, सगळ्यांना सांभाळतात, पण रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हाच त्यांच्या मनातला तुफान सुरू होतं. मन दोन दिशांना धावतं, करू का नको करू. मिथुन रास हवेच्या तत्वाची. त्यांचा मेंदू कधीच थांबत नाही. एक विचार आला तर लगेच दुसरा विचार, निर्णय घेतला तर 2 मिनिटांनी बदल, हो म्हटलं तरी मनात नको असतं. यामुळे त्यांना सतत असं वाटतं, मी बरोबर करतोय का, माझा निर्णय चुकीचा पडला तर. ही दुहेरी विचारसरणी त्यांना प्रचंड थकवते. त्यांना झोप कमी लागते, पण थकवा मात्र कायम असतो. लोकांवर विश्वास ठेवतात आणि जखम मिळते. मिथुन लोकांचं हृदय खूप मऊ, पटकन कनेक्ट होतात. एखाद्याशी बोलले, हसले, खेळले, मन उघडलं आणि मग समोरचा माणूस बदलून जातो. काय होतं मग? अज्ञान, कमी महत्त्व, तुटलेलं नातं. मिथुन व्यक्ती बाहेरून म्हणते, कोण आहे माझ्यासाठी, काही फरक नाही. पण आतून, मी एवढं दिलं आणि मला असं का मिळालं, हे त्यांचं सर्वात मोठं दुःख. लोकांना वाटतं ते नौटंकी करतात. मिथुन व्यक्ती एक्सप्रेस होते. ते बोलतात, व्यक्त होतात, आपलं मत सांगतात, पण समाज काय म्हणतो? ड्रामेबाज, मूड चेंज होतो नेहमी, सिरियस नसतात आणि मग मिथुन व्यक्ती चूप होतो. पण मनात हजारो प्रश्न. प्रेमात सर्वात जास्त जखमी. मिथुन लोकांना प्रेम खूप हवं असतं. त्यांना समजून घेणारा पार्टनर, मैत्री, अधिक प्रेम, मोकळेपणा, स्वातंत्र्य, पण त्यांना मिळतं काय? संशय, कंट्रोल, तक्रारी, अविश्वास आणि शेवटी ते म्हणतात, माझ्यासाठी काहीच योग्य नाही. ते नातं सोडतात, हृदय तुटतं, पुन्हा हसून वावरतात. पण जखम कायम राहते. सगळ्यांना खुश ठेवताना स्वतः हरवतात. मिथुन लोकांना नाही म्हणता येत नाही. मित्राने बोलावलं, लगेच जातील, मदत मागितली, लगेच करतील, कोणी दुखावलं त्यांना तरी हसतील. पण शेवटी ते स्वतःसाठी वेळच काढत नाहीत. आणि मग डिप्रेशन क्वाइटली सुरू होतं. मन रिकामं वाटणं, काही आवडेनासं होणं, लोक असतानाही एकटं वाटणं. हे मिथुन लोक खूप सहन करतात. लोक त्यांचा उपयोग करतात. मिथुन लोक बुद्धिमान, क्रिएटिव्ह, कामात फास्ट म्हणून लोक त्यांच्याकडून काम करून घेतात, पण ॲप्रिशिएशन नाही. त्यांना वाटतं, मी सगळ्यांसाठी आहे, पण माझ्यासाठी कोण? स्वतःलाच कळत नाही ते कोण आहेत. मिथुन रास सर्च करते, मी खरंच कोण, मला आयुष्यात काय हवं, कुठे सेटल व्हायचं. एक दिवस ठरवतं, मी खूप मोठं करणार, दुसऱ्या दिवशी, बस मला शांत जीवन हवं. ही कन्फ्युजन्स त्यांचं मोठं दुःख. मिथुन रास वाईट नाही, ती प्रामाणिक, प्रेमळ, हसरी, कष्टाळू आणि कल्पक. फक्त त्यांना समजून घेणारा माणूस हवा आणि स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे. त्रास काय येतो? ग्रह, योग आणि कर्माचं रहस्य. मिथुन राशीवर बुधाचा प्रभाव, आशीर्वाद आणि परीक्षा. मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध. बुध म्हणजे विचार, व्यापार, संवाद, निर्णयक्षमता, समजूतदारपणा. पण जेव्हा बुध कमकुवत होतो किंवा पापग्रहांच्या संगतीत जातो तेव्हा काय होतं? चुकीचे निर्णय, नात्यांमधील गैरसमज, आर्थिक व्यवहारात चुका, पटकन विश्वासघात, वाद, भांडण, ताण. लोक म्हणतात, मिथुन माणसं स्थिर नसतात. पण खरी गोष्ट आहे, बुध अस्थिर झाला की मनही अस्थिर होतं. शनीची दृष्टी, धडा शिकवणारा गुरु. जेव्हा शनी मिथुन राशीवर दृष्टी टाकतो, तो काय करतो? आयुष्य थांबवतो, अडथळे वाढवतो, विलंब देतो, पण शिक्षा म्हणून नाही, धडा शिकवण्यासाठी. म्हणजे संयम, शिस्त, जबाबदारी, नात्यांना न्याय, हे शिकेपर्यंत संघर्ष सुरू राहतो. राहू केतूची खेळी, भ्रम आणि गोंधळ. राहू आणि केतू हे दोघे मिथुन राशीसाठी खूप महत्वाचे. जेव्हा राहू प्रभावी असतो, चुकीची मैत्री, चुकीचे निर्णय, लोभ, चमकदार पण फसवे अवसर, आणि मग नंतर पश्चाताप. केतू काय करतो? एकटेपणा, अंतर्गत रिक्तता, अचानक तुटलेली नाती. लोक म्हणतात, सगळं आहे, पण मन शांत नाही. कर्मबंधन, मागील जन्मांचे देणे.
ज्योतिषानुसार काही त्रास हे आधी केलेल्या कृत्यांचे फल, अपूर्ण राहिलेले धडे, नात्यांमधील जुनी देणी, म्हणून काही वेळा चुकीचा पार्टनर, चुकीचे निर्णय, अचानक धोका, हे सर्व कर्म पूर्ण करण्यासाठी घडते. येणारा सुवर्णकाळ 10 मोठे बदल घडतात. मित्रांनो, खूप वर्ष संघर्ष, नाते टिकवणे, मनातील गोंधळ, करिअरमधील चढ उतार, लोकांची चुकीची समजूत. मिथुन राशीने एवढं काही सहन केल्यावर जीवन कधी एकदा बदलणार, हा प्रश्न मनात पुन्हा पुन्हा येत राहतो. पण ज्योतिष सांगतं, जिथे संघर्ष जास्त असतो तिथे फळही मोठं मिळतं. आणि म्हणूनच मिथुन राशीसाठी एक काळ असा येतो की आयुष्य अक्षरशः नव्या मार्गावर वळतं. चला तर मग पाहूया. मन शांत होऊ लागतं. पूर्वी जास्त विचार, ओव्हर थिंकिंग, अनावश्यक टेन्शन, पण आता अचानक मन हलकं वाटू लागतं. निर्णय घेणं सोपं होतं. नात्यांबद्दल भीती कमी होते. हेच पहिलं संकेत, वाटचाल योग्य दिशेने सुरू झाली आहे. आत्मविश्वास परत येतो. मिथुन राशीला लोक अनेकदा हसून खोटं समजतात, पण आतून तुटलेलं मन. सुवर्णकाळ सुरू होताच आवाजात बदल येतो, नजर स्थिर होते, स्वतःवर पुन्हा विश्वास बसतो. तुम्ही म्हणता, हो, मी करू शकते. करिअरमध्ये योग्य संधी, जिथे आधी चुकीच्या लोकांसोबत काम, मेहनत, पण कमी परिणाम, दुसऱ्यांना फायदा, तिथे आता योग्य लोक भेटू लागतात. योग्य मार्गदर्शन मिळतं, मेहनतीला प्रत्यक्ष फळ मिळतं. अचानक प्रमोशन, नवीन प्रोजेक्ट, स्थिरता, हे योग संकेत देतात. नशीब साथ देऊ लागतं. पैशाचा प्रवाह सुधारतो. मिथुन राशीच्या जीवनात पैसा कायम येतो, पण थांबत नाही. सुवर्णकाळात अनावश्यक खर्च थांबतात, बचत सुरू होते, गुंतवणूक योग्य ठिकाणी होते, आणि सर्वात मोठं, कर्ज हळूहळू कमी होऊ लागतं. नात्यांमध्ये मिठास येतो. पूर्वी भांडण, गैरसमज, अविश्वास, आता संवाद सुधारतो, समजूतदारपणा वाढतो, प्रेमात स्थिरता येते. बऱ्याच जणांसाठी तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याची संधी मिळते. आरोग्य सुधारू लागतं. मिथुन लोकांना ताण, डोकेदुखी, झोपेचा त्रास खूप असतो, पण आता शरीर हलकं वाटतं, झोप सुधारते, ऊर्जा वाढते. हे संकेत असतात, तुमचं मन आणि शरीर आता शांत होतंय. आत्मिक जागृती, हा काळ फक्त पैशाचा नसतो, तो आतल्या बदलांचा काळ असतो. तुम्ही ध्यानाकडे वळता, मंत्र, प्रार्थना, दान, आध्यात्मिकतेशी जोडले जाता, आणि इथूनच जीवनात खरी शांती सुरू होते. लोकांचा आदर मिळतो. पूर्वी तू काही करू शकणार नाहीस, आता तुझं म्हणणं बरोबर होतं. तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागतात. हे आहे कर्माचं फळ. निर्णय स्पष्ट होतात. मिथुन राशीचा सर्वात मोठा त्रास, कन्फ्युजन, 2 गोष्टी एकाच वेळी. पण आता स्पष्ट दिशा, योग्य निर्णय, आत्मविश्वास, आयुष्यात पहिल्यांदा निश्चितता वाटते. मोठी इच्छा पूर्ण होते, आणि शेवटी जे स्वप्न वर्षानुवर्ष मनात होतं ते हळूहळू पूर्ण होऊ लागतं. कधी घर, विवाह, मूल, प्रवास, स्वतःचा व्यवसाय, हा तो क्षण जिथे तुम्ही म्हणता, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. मिथुन राशीचा प्रवास सोपा नसतो, पण ज्यांनी सहन केलं, ज्यांनी नातं निभावलं, ज्यांनी प्रामाणिकपणा सोडला नाही, त्यांच्यासाठीच हा सुवर्ण काळ येतो. शांत रहा, घाई करू नका, योग्य कर्म करत रहा. बदल आधीच सुरू झाला आहे. कमेंट मध्ये ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचं नाव आणि आपले विचार मांडायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.